नमस्कार मित्रांनो, आपल्या YouTube चॅनलवर तुमचे स्वागत आहे. तर आजचा आपला विषय आहे कोकणातील वाघ. चला तर थोडं वाघांविषयी बोलू. वाघ हा कोकणात फार पूर्वीपासून आहे. कोकणात वाघाविषयी खूप कथा, दंतकथा, शिकार कथा आहेत. मी स्वतः कोकणातला असल्यामुळे व लिखाण, वाचन, प्राणी, पक्षी, वृक्षवल्ली यांची आवड व अभ्यास असल्यामुळे याविषयी बोलू शकतो. तर कोकणात वाघ आहे हे नव्या पिढीला दाखवून दिले STR म्हणजे सह्याद्री व्याघ्र प्रकल्प यांनी. या प्रकल्पाचा उद्देश होता वाघ संवर्धन व वाघांची संख्या वाढवणे. 2010 साली यांची स्थापना झाली. सह्याद्रीत सद्यस्थितीत सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाने वाघांचे काही नवीन कॅमेरा ट्रॅपमध्ये सापडलेले फोटोज रिलीज केले गेले. यावरून वाघ निश्चित आहे हे समजले. कोयना, चांदोली, चिपळूण, घाटमाता, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, तिलारी, सावंतवाडी, बांदा, गोवा, आंबा, राधानगरी सर्व ठिकाणी यांचे अस्तित्व जाणवले. पण या 10 ते 13 वर्षात यांची संख्या 11 ते 15च्या दरम्यान वाढली. याचं मुख्य कारण होतं मादी वाघीण फिमेल टायगरेस ची कमी. आता जर कोकणात वाघाची संख्या वाढवायची असेल तर फिमेल टायगरेस पाहिजे आणि यातच सुरू झालं वाघांचं पुनर्स्थापन. याला म्हणतात सॉफ्ट रिलीज आणि नायिका ठरली ताडोबातील सुंदर वाघीण चंदा. चंदाचा प्रवास व तिचा आढावा मी तुमच्या समोर थोडक्यात मांडणार आहे. आमचे पुढील व्हिडिओ नक्की बघा.